रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवर मंत्री प्रताप सरनाईक ठाम, पण अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता. मराठी शिकण्यासाठी मुदतवाढीबाबत आज निर्णय. संघटनांनी मागितली 6 महिन्यांची मुदत. अमराठी रिक्षा चालकांविरोधात मनसे रस्त्यावर उतरणार. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका. राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर मांडली भूमिका. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात पोलिसात तक्रार. भाईंदरपाड्यात सरनाईकांनी जमिनी बळकावल्याचा आरोप. 2019 मधील कणकवली सरकारी अधिकारी चिखलफेक प्रकरणी नितेश राणे दोषी. न्यायालयानं 1 महिन्याच्या कारावासासह 1 लाखांचा दंड ठोठावला. टेबल जामीनही मंजूर. तर शिक्षेच्या स्थगितीसाठी राणे उच्च न्यायालयात धाव घेणार. उद्धव ठाकरे विधान परिषद न लढण्यावर ठाम. मवियाकडून ठाकरेंची मनधरणी. ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध. अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस बाकी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज दिल्ली दौऱ्यावर. हायकमांडमधील नेत्यांची भेट घेणार. विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत के.सी. वेणुगोपाल आणि सपकाळ यांच्यात चर्चा होणार. प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करा आणि विधान परिषदेवर जा. उपमुख्यमंत्री शिंदे यांची बच्चू कडूंना ऑफर. पक्ष विलीनीकरणाबद्दल कडू यांची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. तर कडूंचा निर्णय मान्य असल्याची कार्यकर्त्यांची भूमिका. केईएम नाव बदलाऐवजी सुविधांवर भर द्या. किशोरी पेडणेकर यांची मागणी. ऐतिहासिक वारसा असलेलं 100 वर्ष जुनं रुग्णालय नावावरून वाद निर्माण करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर भर देणं आवश्यक. पेडणेकरांची भूमिका. आमदार संजय गायकवाडांना विरोधात पुरोगामी संघटना रस्त्यावर. बिंदू चौकात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट. तर आज रोहित पवार गायकवाड यांच्या बुलढाण्यातील घरासमोर आंदोलन करणार. मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात. डबा रुळावरून घसरला. कोणतीही जीवितहानी नाही. प्रशासनाकडून प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनची व्यवस्था. अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम.